नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य, सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष, माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागाचे ज्येष्ठ नेते राजकुमार पाटील उर्फ नाना व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माढा तालुक्याचे युवा नेतृत्व रणजित भैया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे बोरगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार संजय नामदेव साठे, बोरगाव पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार हेमलता अनिल जावेद, जांभूळ पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार राहुल लक्ष्मण खटके यांच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने भाजपच्या कार्यकर्त्यांनी बोरगाव जिल्हा परिषद गटातील व बोरगाव पंचायत समिती गणातील बोरगाव, मिरे, माळखांबी, उघडेवाडी, बोंडले, धानोरे, शेंडेचिंच, माळेवाडी, बोरगाव तर जांभूळ पंचायत समिती गणातील जांभूळ, उमरे, वेळापूर, कोंढारपट्टा, नेवरे, विठ्ठलवाडी, खळवे, दसूर, तोंडले अशा गावांचा दौरा करून प्रचाराचा शुभारंभ करून कॉर्नर बैठका, होम टू होम प्रचार रॅली अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे। माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात यापूर्वीही कमळ फुलले आहे। याही निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येऊन कमळ फुलणार असल्याचे पूर्व भागातील ज्येष्ठ नेते राजकुमार पाटील उर्फ नाना यांनी त्यांच्या निवासस्थानी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी बोरगाव जिल्हा परिषद गट व गणातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा करताना सांगितले। याबरोबर ते असेही म्हणाले की ज्यावेळी मोहिते पाटील राजकीयदृष्ट्या संपत चालले होते त्यावेळी भारतीय जनता पार्टीने त्यांना जीवदान दिले आणि आता भारतीय जनता पक्षाशी ते गद्दारी करत आहेत। तालुक्यातील पूर्व भागाचा विकास मोहिते पाटीलांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे खुंटला आहे। जो विकास मोहिते पाटीलांनी ताब्यात घेतल्यानंतर खुंटतो आणि अकलूज परिसरातच त्या पैशांचा वापर करण्यासाठी जे प्रयत्न होतात ते प्रयत्न आता बंद होतील। दुसऱ्यांनी केलेल्या विकास कामांवर जनतेकडून फसवून मतं घेत असाल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट मोहिते पाटलांसाठी दुसरी कोणतीही नाही, अशी अनेक परखड मतं ज्येष्ठ नेते राजकुमार पाटील उर्फ नाना यांनी यावेळी व्यक्त केली आहेत। तर आपण प्रत्यक्षच पाहूया ते काय म्हणतायत। आज आपण बोरगाव गावामध्ये आलेलो आहे आणि या बोरगाव गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि या माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागाचे भाजपचे ज्येष्ठ नेते राजकुमार पाटील उर्फ राजकुमार नाना यांच्याकडून आपण या भारतीय जनता पार्टीचे जे आता सध्याचे उमेदवार जे आहेत पूर्व भागामध्ये, नेमकी त्या पूर्व भागात भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती आहे। कारण पहिल्यांदाच अशी निवडणूक होते की भारतीय जनता पार्टी विरोधात इतर सर्व जे 5 पक्षीय संघटना सगळे एकत्र येऊन या माळशिरस तालुक्यामध्ये जे प्रस्थापित असणारा मोहिते पाटील गट आणि जानकर गट यांच्यासह इतर जे काय आहेत सर्व पक्ष ते एकत्र येऊन या ठिकाणी लढतात। परंतु अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे सच्चे निष्ठावान कार्यकर्ते राजकुमार नानासारखे आहेत त्यांनी ही खिंड आजपर्यंत लढवून ठेवलेले आहे आणि आत्तासुद्धा खऱ्या अर्थानं हे चित्र सध्या भाजपच्या दिशेनं वाहतंय असा जनतेमधील कौल आहे। आपण नेमकी या पूर्व भागामध्ये भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती आहे, राजकीय काय स्थिती आहे हे जाणून घेऊया। नमस्ते नाना। नमस्कार। तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। नमस्कार। मला सांगा, आता सध्या ही राजकीय परिस्थिती पाहता माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये नेमकी भाजपची काय स्थिती आहे? माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये आणि हा जिल्हा परिषद गट म्हाळुंग आणि बोरगाव हे पूर्वी 2 गट होते। या ठिकाणी सातत्यानं 2002 पासून भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर हे दोन्ही गट आपण लढलेले आहेत। 2002ला आपल्याला थोडा मताचा रेशो कमी मिळाला होता, बऱ्यापैकी साथ मिळाली। त्यावेळेला म्हाळुंग पंचायत समिती आमची फक्त 18 मतांना हारली होती आणि बाकीच्या ठिकाणी आमच्याकडे थोडा अंतरानं आमचा पराभव झाला। पण त्यानंतर 2007ला आम्ही म्हाळुंग पंचायत समिती जिंकली, जांभूळ पंचायत समिती जिंकली आणि बोरगाव जिल्हा परिषद पण जिंकली आणि थोड्या फरकाच्या मतानं बोरगाव गणात आमची हार झाली त्यावेळेला। 2012ला हा गट परत राखीव झाला सगळा, तिन्ही जागा ओबीसी राखीव झाल्या आणि त्यामध्ये आम्ही 280 मतानं जिल्हा परिषद हारली। एक पंचायत समिती आमची बोरगाव पंचायत समिती 40 मतानं हारली आणि जांभूळ पंचायत समिती 140 मतानं हारली। ही 2012 पर्यंतची परिस्थिती झाली। 2017ला उत्तमराव जानकर पक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनमानी कारभारामुळं या ठिकाणी वेगळेच उमेदवार उभा केले
आम्हाला थोडं त्यावेळेला डावललं गेलं. त्यामुळं आम्ही पण त्या उमेदवारांना सहकार्याची भूमिका न घेतल्यामुळं या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या फरकाच्या मतानं विजयी झाले. पण त्यावेळेचं वैशिष्ट्य असतं की आम्ही राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या पण म्हटलं तरी चालेल विरोधात प्रचार केल्यामुळे या ठिकाणी जिल्ह्यात सगळ्यात जास्त नोटाला मतदान बोरगाव जिल्हा परिषद गटात आहे. आत्ताची परिस्थिती अशी झाली की म्हाळुंग गट आता राहिलेला नाही. पूर्व भागात म्हणलं तर एक चांगला गट म्हणून म्हणलं तर जिल्हा परिषदचा बोरगाव गट आहे. यामध्ये काही गावं नवीन ॲड झालेली आहेत पूर्वीच्या पेक्षा. पण आता आम्ही फिरत असताना या ठिकाणी पूर्वीचा रेशो आणि आत्ताचा रेशो यामध्ये थोडं आणि आमच्याकडून एक 5 वर्ष मधल्या 2017 नंतर जो गॅप राहिला त्याच्यामध्ये थोडं आम्ही कमी वाटत होतो आम्हाला. पण ज्या वेळेला फिरलो आम्ही या मतदारसंघात एकतर राष्ट्रवादी गेले 50 वर्ष सत्तेवर आहे. राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा मोहिते पाटील या ठिकाणी सत्तेवर आहे. पक्ष गौण आहे त्यांच्या दृष्टीनं. जसं आम्ही भारतीय जनता पार्टीचंच नाव सांगतो, राजकुमार पाटलाचं नाव आम्ही कधी सांगत नाही, तसं मोहिते पाटील ही मोहिते पाटील गट म्हणून या ठिकाणी अस्तित्वात आणि त्यांनी या भागाचा जाणून बुजून विकास पाठीमागे ठेवलाय असा माझा आरोप आहे. तुम्ही जर पूर्व भागात फिरला तर आज उंबरे असेल, नेवरे असेल, जांभूड असेल, या गावाला जायला रस्ते सुद्धा अजूनही चांगले नाहीत. केले तर फार तर 2 महिने 3 महिने त्या रस्त्यांची अवस्था चांगली राहते. आम्ही आमसभा असेल किंवा काही मीटिंग असेल त्यावेळेला ह्या रस्त्यांच्या बाबतीत वेळोवेळी मुद्दे मांडले. पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे रस्ते या ठिकाणी एकतर हे रस्ते करत असताना मोहिते पाटील स्वतःच कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि त्यांच्या कुठल्या तर कार्यकर्त्याला टक्केवारीवर कामं देतात आणि त्यामुळे रस्त्याची क्वालिटी कुठंही चांगली राहिलेली नाही, राहत नाही. मग यांच्या आश्रयानं वाळूचा प्रचंड प्रमाणात चोरीचा धंदा सुद्धा या भागातून चालतो. मोहिते पाटलांचेच कार्यकर्ते त्यामध्ये सुद्धा आहेत. त्यामध्ये इतर भारतीय जनता पार्टीचा एक सिंगल कार्यकर्ता तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही की तो वाळू चोरी करतोय म्हणून. पण त्या प्रमाणात या भागाचा विकास म्हणजे तुम्ही जर हिशोब काढला तर पूर्व भागातल्या प्रत्येक गावाला 5 लाख यापेक्षा मोठी रक्कम मोहिते पाटलांनी कधीही वर्षाला दिलेली नाही किंवा 5 वर्षात एखाद्या गावाला 5च लाख मिळाले. या ठिकाणी 14 गावं आमची या मतदारसंघातली, 6 गावं आहेत ते माळशिरस विधानसभा मतदारसंघातली 6 गावं आहेत आणि 10 गावं माढा विधानसभेतले. माढा विधानसभेत 14 गावं येतात. पण या ठिकाणी 2009ला जसं डिलिमिटेशन झालं त्यानंतर मोहिते पाटलांचा पगडा या भागात असल्यामुळं, ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात असल्यामुळं त्यांनी बबन शिंदेच्या माध्यमातून जो निधी आमदार म्हणून येतो तो निधी इथं खर्च कसा होणार नाही, लोकांनी तो निधी घेतला नाही पाहिजे. बबनदादांनी जो निधी टाकला तर तो घेऊ नका, खर्च करू नका, अशा प्रकारचं प्रेशर लोकांवर त्यांनी ठेवलं. त्यामुळं त्या प्रमाणात विकास या 14 गावाचा झाला नाही. त्यातलीच ही गावं आता इकडं आहेत. काही गावं 4 गावं तुमच्या माळीनगर गटात गेलेले आहेत. पण या 14 गावाचा विकास हा मोहिते पाटलांच्या आडमुठ भूमिकेमुळं खुंटलेला आहे. आज आपण डीपीडी आता गेल्या वर्षी मी आणि बबनदादांनी मिळून डीपीडीसीच्या माध्यमातून ज्या गावाने आम्हाला ठराव दिले, मदत केली, त्या ठिकाणी दोघांनी मिळून जवळजवळ आम्ही 8 कोटी निधी या भागात आणला. बबनदादांनी आणला, मी आणला, चंद्रकांत दादांच्या माध्यमातून या ठिकाणी डीपीडीसी मध्ये मला जांभूड असेल, बोरगाव असेल, माळेवाडी बोरगाव असेल, जांभूड असेल, तुमचं माळखांबी असेल, विठ्ठलवाडी असेल, ज्या ज्या गावातून मला ठराव मिळाले या गावामध्ये त्या ठिकाणी विकासाचा निधी मोठ्या प्रमाणात दिला आणि त्या गावात तुम्ही आज गेला तर विकासाची कामं चांगल्या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी राबवले. जर अशा प्रकारे जर सहकार्य लोकांच्यातून झालं, कारण ग्रामीण भागातला विकास हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होतो. आज केंद्रात आमचं मोदी साहेबांचं सरकार आहे. त्यांच्या योजना आपण जगभर पाहतोय. आता देशात कुठेही गेला तुम्ही तरी प्रत्येक ठिकाणी नवीन कारभार, नवीन रस्ते असतील, म्हणजे पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामं सगळीकडे चालू आहे. त्यावेळेला आपल्या भागात म्हणलं तर रस्ते मोठे 2, आता हायवे आमच्या गावाच्या कडेने 2 हायवे गेले. आज 3रा हायवे मंजूर झालाय, एक्सप्रेस वे शक्तीपीठ मार्ग, तो पण ह्या तालुक्यातून जातोय, माळशिरस तालुक्यातून. मग भविष्यात एवढ्या मोठ्या डेव्हलपमेंट होत असताना आज तुम्ही पाहताय की मी काल काही भाषणं ऐकली, या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितली की हे हायवे आमच्यामुळे झाले असं मोहिते पाटील सांगतायत भाषणामध्ये.
म्हणजे किती दुर्दैव आहे बघा. तुम्ही 29 वर्ष होता मंत्री, त्यातले माझ्या माहितीप्रमाणे 19 वर्ष तर सार्वजनिक बांधकाम मंत्री होता. त्यावेळेला ही रस्ते झाले नाहीत. आणि आता मोदी साहेबांच्या, गडकरी साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून 2014 नंतर ह्या रस्त्याची डेव्हलपमेंट, त्यावेळेला तुम्ही आमदार सुद्धा नव्हता, अशा वेळेला ही डेव्हलपमेंट झालेली आमच्या काळात झाले, आम्ही मंजूर केले, असं तुम्ही जर प्रचार लोकांच्यात करत असाल तर याच्या इतकं दुर्दैव काही नाही. म्हणजे दुसऱ्याच्या केलेल्या कामावर मोहिते पाटील लोकांच्याकडून मतं घेण्याचं फसवा प्रयत्न करायला लागले. आणि आज समाज सुधारलेला आहे, सुशिक्षित आहे, त्यांना माहिती आहे की या ठिकाणच्या जो विकास कामाची चालू आहेत ती कामं कुणाच्या माध्यमातून चालू आहे. आता एक उदाहरण म्हणून सांगतो की या ठिकाणी संगमपासून वेळापूरपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. आता तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात मंजूर झालेला रस्ता आहे, त्याचं काम चालू आहे, ते सुद्धा आम्ही मंजूर केला. अशा प्रकारचे भाषणं त्यांनी या पूर्व भागामध्ये सांगतायत की हा रस्ता सुद्धा आम्ही मंजूर केलाय आणि त्याचं काम चालू आहे. असं प्रत्येक गोष्ट म्हणजे जे केले ते आम्ही केले. आणि तुम्ही केलं असेल तर मग तुम्ही असं म्हणा की नेवरे रस्ता कसा खराब झालाय वर्षात, उमरे रस्ता कसा खराब झालाय, चांडकाच्या वाडीला रस्ता आहे का, मिऱ्याला जायला रस्ता आहे का, नाही. खासदार निंबाळकरांच्या माध्यमातून मी वेळापूर ते म्हाळुंग हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेत बसवला. त्यानंतर श्रीपूर ते खंडाळी हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेत मी बसवला त्यावेळेला. आणि त्यानंतर बोरगाव ते मिरे 14 सेक्शनपर्यंतचा रस्ता मुख्यमंत्री योजनेत खासदार निंबाळकर साहेब आणि बबनदादा यांच्या माध्यमातून करून घेतला. त्याची सुद्धा टेंडर मोहिते पाटलांनीच घ्यायची, वेळेत कामं करायची नाहीत. आज आमच्या भागात म्हणलं तर माळेवाडीच्या लोकांना चालायला येत नाही, एवढी रस्त्याची अवस्था बेकार आहे. त्या ठिकाणचा रस्ता मोहिते पाटलांनी टेंडर घेतले, 2 वर्ष झाला रस्ता पडलाय त्या ठिकाणी. आज लोकांना चालायला सुद्धा त्या रस्त्याने येत नाही. ही परिस्थिती असताना आज ते जर म्हणत असतील की हा आम्ही विकास करतो, ते आम्ही आता काल एका भाषणात त्यांनी सांगितले की निधी आम्ही कसा पण करून निधी आणू. अरे भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना, भारतीय जनता पार्टी सरकार ग्रामीण भागाचा विकास करायला धडपडत असताना तुम्ही कुठून निधी आणणार आहे? आमचा प्रश्न आहे त्यांना की गेल्या 1.5 वर्षात तुम्ही खासदार झालाय, या ठिकाणचा प्रतिनिधी आमदार आहे, तो पण तुमच्या पक्षाचा आहे. या पूर्व भागासाठी दोघांनी मिळून काय केलंय या 1.5 वर्षात? एखाद्या गावाला किंवा तुम्ही स्पेशल एखादी स्कीम या पूर्व भागासाठी आणली का? विकास केलाय का? कुठल्या गावाला निधी दिलाय तुम्ही? काही गावाला पूर्व भागातल्या या लोकांनी निधी दिलेला नाही. त्या 6 गावात सुद्धा माळशिरसच्या आमदारांनी कुठलाही निधी दिलेला नाही. त्यामुळं सगळ्या ठिकाणी विकासाची काम. मी आज फिरत असताना तुम्हाला मी सांगतो, शेंडेचिंच असेल, तुमचं धानोर असेल, त्यानंतर उघडेवाडी असेल, बोंडल्याचा काही भाग फिरलो. आज त्या ठिकाणी त्यांना स्ट्रीट लाईट नाही, सिंगल फिचची लाईट नाही. पूर्व भागात सुद्धा तीच परिस्थिती आहे. जांभूड असेल, अशा वाड्या वस्त्यात की त्या ठिकाणी अजून रस्ते नाहीत, स्ट्रीट लाईट नाही. 800 लोकांची वस्ती आहे. आज उघडेवाडी हद्दीत कोरबू वस्ती म्हणून आहे, 800 लोक वस्ती, मतदान आहे त्या ठिकाणचं. तिथं स्ट्रीट लाईट नाही, गाव डीपी नाही, एवढी मोठी वस्ती असून. तीच प्रकार शेंडेचिंचमध्ये, तोच प्रकार जांभूडमध्ये, तोच प्रकार उमरेमध्ये आहे, तोच प्रकार मिऱ्यामध्ये. म्हणजे तुम्हाला गावाचा विकास करत असताना फक्त गावठाण वाड्या वस्त्याचा तुम्ही विचारच केलेला नाही आणि गावठाणात सुद्धा तुम्ही विकास केलेला नाही. म्हणजे अशा प्रकारे द्विधावस्थेत लोक ठेवलेत. आणि त्या ठिकाणचे जे राजकारणी आहेत, त्या ठिकाणचे जे त्यांचे सत्ताधारी ग्रामपंचायत, त्यांच्यामार्फत हे लोकांवर दहशत निर्माणचा प्रयत्न करतायत. मोहिते पाटलांनी दहशत आम्ही हे करू, आम्ही हे होऊ देणार नाही, आम्ही ते होऊ देणार नाही. माझं या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून लोकांना आव्हान राहील की या ठिकाणी देशात आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळते. दर 3 महिन्याला 2-2 हजार रुपये असे राज्य सरकारने, केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळत आहेत. आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ निधी मिळाला, आपल्याला मोठ्या प्रमाणात आवर्षण निधी मिळालेला आहे, आपल्याला मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं या भागात झालेली आहेत, भविष्य काळात अजून होत आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगतो, मोदी देवेंद्रजींच्या माध्यमातून लाडकी बहीणसारखी योजना या राज्यात राबते. आणि त्याच्याबद्दल पण अफवा पसरली जाते की ही योजना बंद होणार आहे,
पैसे नाहीत सरकारकडे, पण मी ही तुमच्या माध्यमातून हे पण खात्री देतो की या ठिकाणची राज्यातील ही योजना कसल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. उलट अजून 1 वर्षभरात ही योजनेला ज्याप्रमाणे जाहीरनाम्यात सांगितलं होतं त्याप्रमाणे 2100 रुपये ह्या लाडक्या बहिणींना मिळतील. ज्या बहिणींचे तात्पुरते पैसे KYC मुळे बंद झालेले असतील ते पण पुढच्या 1-2 महिन्यात रिलीज होतील पैसे. त्यामुळे कोणी काळजी करायचं कारण नाही. लाडकी बहीण ही खरंच आमच्या देवेंद्र भाऊंनी मांडलेल्या ह्या बहिणी आहेत त्यामुळे त्यांना त्यांचा हक्क मिळणार. आज महिलांना फुकट ST असेल, 70 वर्षाच्या पुढच्या नागरिकांना फुकट ST असेल. म्हणजे आम्ही सांगायचं म्हणलं तर 2 तास सुद्धा पुरणार नाहीत आम्हाला, इतक्या योजना या ठिकाणी चालू आहेत. आणि ह्या योजनेच्या माध्यमातून गरीबातला गरीब माणसाला आज आम्ही पाहतोय की गेले 6 वर्ष झालं, 6-7 वर्ष झालं की केंद्र शासनाच्या माध्यमातून 80 कोटी लोकांना अन्नधान्य फुकट दिलं जात आहे. आणि मोदी साहेबांनी गेल्या 24-23 मध्येच जाहीर केले की पुढचे 5 वर्ष हे अन्नधान्य फुकट दिलं जाईल अजून. म्हणजे 28 पर्यंत अन्नधान्य आता फुकटच मिळणार. 28ला परत पुढची मुदत वाढेल, पण 5 वर्षाची मुदत त्या माध्यमातून त्यांनी वाढवलेली. आणि अशा माध्यमातून जो विकास चाललाय तो जर विकास चालू ठेवायचा असेल आपल्या ग्रामीण भागाची, म्हणजे आमची मागणी आहे या ठिकाणी. म्हणजे मी अकलूजच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहित आहे की श्रीपूरला MIDC व्हावी ही मागणी आपण केली त्यावेळेला. आणि त्या मागणीवर आम्ही ठाम राहणार आहे यापुढं. कारण या ठिकाणी शासनाची जमीन आहे. या ठिकाणी जर श्रीपूरला MIDC मंजूर झाली, आम्ही करूनच घेणार पाठीमागं लागून, तर त्यावेळेला या पूर्व भागाचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात सुटेल. नवीन उद्योग येतील या ठिकाणी, नवीन इतर उद्योगांना चालना मिळेल. होणारा शक्तीपीठ मार्ग, या ठिकाणी झालेले पालखी मार्गाच्या माध्यमातून होत असणाऱ्या सुधारणा आणि त्यामुळं या ठिकाणचा विकासाचा वेग कसा वाढेल. जिल्हा परिषदला लोकांनी का मतदान भारतीय जनता पार्टीला केलं पाहिजे, तर गावाचा विकास हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होतो. जो विकास मोहिते पाटलांनी ताब्यात घेतल्यानंतर विकास खुलतो आणि अकलूजच्या परिसरातच त्याचा पैशाचा वापर कसा होईल हा जो प्रयत्न केला जातो तो प्रयत्न बंद होईल. गावातल्या लोकांपर्यंत मोदी साहेबांची असणारी पंतप्रधान घरकुल योजना, ज्या मागेल त्याला घर मिळतंय त्या ठिकाणी 1,70,000चे 2,30,000 केले, प्लस सोलार त्या माध्यमातून मिळणार आहे. अशा कितीतरी योजना, म्हणजे मी आता तुम्हाला असं सांगू शकणार नाही, इतक्या योजना आहेत. आणि त्या सामान्य माणसासाठी, श्रीमंतासाठी एक पण योजना ह्यातली नाही. उलट इन्कम टॅक्स भरणाऱ्याला ह्या योजनेचा फायदा होत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे ज्याच्याकडे आहे खऱ्या गरजू लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचवायच्या असतील तर पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांचा मोहिते पाटलांनी जे दाबून ठेवलेला विकास आहे तो विकास आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये करता येईल. यासाठी लोकांनी खरं तर यासाठी मतदान केलं पाहिजे. अतिशय नाना तुम्ही विस्तृत सांगितले की केंद्राच्या राज्य सरकार भाजपचं असल्यामुळं अनेक योजना तळागाळातील सर्वसामान्य विकास केला, डेव्हलपमेंट झालं. तर मला एक नाना प्रश्न आहे की आजपर्यंत मोहिते पाटलांच्या पंचायत समिती काय जिल्हा परिषद सत्ता राहिलेली आहे, त्याच्यामुळं ह्या ग्रामपंचायती त्यांच्या दबावाखाली राहतात. तर ही जर समजा पंचायत समिती भारतीय जनता पार्टीकडे जर आली, जनतेनं जर दिली, तर आता ग्रामविकास खातं आणि सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत, माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील, माजी आमदार राम सातपुते, हे नेमका तुमच्याकडं पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सत्ता आल्यानंतर काय होईल खरं? एक काय म्हणते, एक तर आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब करतात. सुदैवानं आमच्या जिल्ह्याचं असेल की महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या माध्यमातून आम्हाला एक चांगला ॲक्टिव्ह पालकमंत्री मिळाला. आणि सुदैव म्हणा की त्यांच्याकडे ग्रामविकास खातं आहे, म्हणजे ज्याच्या मार्फत जिल्हा परिषद पंचायत समितीचा कारभार चालतो त्याचा मंत्री आमचा पालकमंत्री आहे. आणि त्यांचा कामाचा धडाका गेल्या 1.5 वर्षात आपण या भागातील लोकांनी बघितलेला आहे. आज तर ते अशा माध्यमातून जर या ठिकाणी आले, माळशिरस विधानसभेचे माजी आमदार जे राम सातपुते त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये केलेली विकासाची कामं असतील, त्यांनी आरोग्यदूत म्हणून त्यांची जी प्रसिद्धी झाली ते सामान्य माणसाला त्यांनी आरोग्याच्या माध्यमातून लोकांना खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली. आणि
त्यांनी या भागातल्या या मतदारसंघातले येणारी 6 गावामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी प्रत्येक गावाला दिलेला आहे. त्याने असं राजकारण केलं नाही की हे ते, पण ते करत असताना सुद्धा त्यांना मोहिते पाटील आमच्या पक्षात त्यावेळेला होते, त्यामुळे त्यांनी अडचणीत आणून पूर्व भागात त्यांनी लक्ष द्यायचं नाही रामभाऊनी, अशा अडचण त्यांच्यावर आणून काही विकास त्यांनी थांबवला, असा माझा तर आरोप आहे. आता ते आपण करायला पाहिजे होता हे ते झालं, परंतु मोहिते पाटलांनी तो विकास थांबवलेला आहे. आता जर ह्या माध्यमातून आपण पंचायत समिती ताब्यात आली, तर पंचायत समिती ताब्यात आल्यानंतर रामभाऊ सातपुतेंच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आमचे निंबाळकर दादा असतील, निंबाळकर दादांचं तर फसवून लोकांनी म्हणजे मोहिते पाटलांनी फसवलं त्या सगळं. म्हणजे माझा असा आरोप आहे की मोहिते पाटील आमच्या दृष्टीनं गद्दार आहेत. ज्या माणसांना 150 कोटी कारखाना चालू करायला दिले, ज्या माणसाला दुसऱ्या कारखान्याला 200 कोटी दिले, अकलूजसाठी 500 कोटी दिले, असा माणूस जर खासदारकीला या पक्षाची गद्दारी करत असेल तर त्या माणसाला गद्दार शिवाय बाकी काही त्या कुटुंबाला दुसरं संबोधण्यात अर्थ नाही. भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं, जनतेच्या दृष्टीनं म्हणजे 150 कोटी, 200 कोटी, 500 कोटी आमदारकी एवढं सगळं भरभरून दिलं तरी ह्यांची हाव काय संपत नाही. आणि लोकांच्या ज्या वेळेला इतिहास काढा तुम्ही, ज्या वेळेला मोहिते पाटील राजकारणा दृष्टीनं संपत चालले त्या वेळेला भारतीय जनता पार्टीनं त्यांना जीवदान दिलं. प्रतापसिंह मोहिते पाटलांना मंत्री केलं, त्यावेळीची परिस्थिती विजयसिंह मोहिते पाटलांची बघा. त्यानंतर 2004ला रणजितसिंह मोहिते पाटलांना बिनविरोध सुभाष देशमुख विद्यमान आमदार असताना त्यांना तिकीट न देता, उभा न करता रणजितसिंह मोहिते पाटलांना स्थानिक स्वराज्य संस्थेतनं बिनविरोध जायला मदत केली. त्यावेळेला याच उत्तम जानकरांनी स्वतः फॉर्म भरून विरोध केला. आज ते उत्तम जानकर त्यांच्या बरोबर आहेत. आणि उत्तम जानकर हे आमदार म्हणून जरी असले तरी तुम्हाला सांगतो 2004 पासून मी सांगतोय की उत्तम जानकर हा मोहिते पाटलाला आतून मॅनेज माणूस आहे. तो आपल्याशी गद्दारी करतोय की मी वेळोवेळी कार्यकर्त्यांना त्यावेळेलाही सांगितलं होतं, आजही सांगतो की हा माणूस जनतेसाठी नाही स्वतःसाठी आमदार झालेला आहे, स्वतःच्या कुटुंबासाठी झालेला आहे. आज त्यांनी दलित समाजावर अन्याय केलाय, तो खोटा दाखला घेऊन दलित समाजावरती, दलित समाजाला मिळणाऱ्या जागेवर या ठिकाणी आज आता माझ्या या मतदारसंघामध्ये 2 दलित, एक महिला दलित उभा आहे, जिल्हा परिषदला दलित पुरुष उभा आहे. या ठिकाणी 2 दलितांना आणि जांभूळ पंचायत समिती ओबीसी धनगर समाजाच्या उमेदवाराला या ठिकाणी संधी मिळालेली आहे. अशी जी संधी मिळायची ती उत्तम जानकरच्या माध्यमातून दलित समाज खरं तर दलित समाजानं सगळ्या मतदारसंघामध्ये विरोधी मतदान करून त्यांना धडा शिकवला पाहिजे. आता नाना तुम्ही सविस्तर बरेचसं सांगितलं, मला सांगा या बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचं कमळ फुलणार का? 100% फुलणार कमळ. बोरगाव जिल्हा परिषद गटातल्या 3 जागा हा भारतीय जनता पार्टी जिंकल्याशिवाय राहणार नाही. आज माझा सहकारी कार्यकर्ता आहे, महिला आहेत, हे आम्ही मतदार प्रत्येक घरापर्यंत पोचतोय. आणि एकदा नाही, माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 4 ते 5 वेळा माझा सहकारी कार्यकर्ता असेल किंवा उमेदवार असतील, प्रत्येक घरापर्यंत म्हणजे प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोचतोय. त्यांना आमची भूमिका त्या ठिकाणी सांगतोय, आम्ही काय करू शकतो भविष्यात, आम्ही काय केलं. आज मी सामान्य कार्यकर्ता असताना भारतीय जनता पार्टीनं माझ्या शब्दाखातर जर 3-4 कोटी रुपये या गावानं दिले असतील, तर तुम्ही सत्ता दिली तर त्या ह्याच्या माध्यमातून आपण आज ग्रामविकास मंत्री आपले आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण या भागाचा विकास, मग काही ठिकाणी डेप्या नाहीत, काही ठिकाणी शेतकऱ्यांना कनेक्शन नाहीत, काही ठिकाणी तुमच्या स्ट्रीट लाईटचे पोल नाहीत, वाड्या वस्त्यात त्या ठिकाणच्या सिंगल फेज लाईटचा मोठा प्रश्न आहे, पाण्याचा मोठा प्रश्न आहे, जलजीवन मिशनची कामं आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. या ठिकाणी जलजीवन मिशनच्या कामाला पैसा नाही म्हणून जर खासदार ओरडत असतील तर कामं तुमची काय क्वालिटीची झाली, तर ती कामं काय बंद आहेत याची सुद्धा भविष्यात चौकशी व्हावी, अशा प्रकारची मला ग्रामविकास मंत्र्यांकडे मी मागणी करेन. कारण निकृष्ट कामं करून आज गावात कितीतरी गावं अशी आहेत, म्हणजे माझं स्वतःचं बोरगाव गाव, त्या जलजीवन मिशनच्या कामामध्ये एवढा भ्रष्टाचार, एवढं हे झालंय आणि गेले 2 वर्षात अजूनही काही नाही. आज बोरगाव गावामध्ये
चारही दिशेला जर तुम्ही फिरला प्रचंड प्रमाणात पाणी आहे, पण रोजचं गावाला प्यायला पाणी नाही. ही परिस्थिती बोरगावमध्ये सुद्धा आहे. त्यामुळं मोहिते पाटलांचे कार्यकर्ते गाव पातळीवरचे सामान्य माणसाच्या साठी झटत नाहीत, तर मोहिते पाटलांची मर्जी सांभाळण्यासाठी सगळे झटतात. एखाद्याचं चांगलं मन असेलही, मी नाही म्हणत नाही, गाव पातळीवर जाणून बजून, पण त्यांच्यावर मोहिते पाटलांचं जे प्रेशर आहे, काय करायचं आणि काय नाही, त्यामुळं गावाचा आणि भागाचा विकास माझ्या थांबला. तो विकास या माध्यमातून लोकांनी चालू करायला आम्हाला संधी दिली पाहिजे. धन्यवाद नाना. अतिशय विस्तृत अशा पद्धतीनं जे जुनं राजकारण होतं आणि आता नवीन भाजप सरकार आल्यानंतर कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट झाला, विकास झाला, योजना गोरगरिबांच्यापर्यंत तळागाळात, लाडकी बहीण असेल, सोलरचं असेल, दुष्काळी अनुदान आहे, अतिवृष्टीचं आहे, हे सर्व तुम्ही सांगितलं. निश्चितपणे तुमच्या ज्या काय भावना आहेत त्या भावना आम्ही मतदारांच्यापर्यंत पोचवू. आणि तुम्ही जे वाक्य वापरलं की बोरगाव जिल्हा परिषदमध्ये भाजपचं कमळ फुलणार, हे आत्ता एकंदरीत सर्व तुमच्या आढाव्यावरून आणि बाहेरच्या मतदारांच्या बी काही प्रतिक्रिया अपेक्षेवरून निश्चितपणे तुमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही समाजापर्यंत पोचवू. तुम्ही आलात त्याबद्दल बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद.